हे बघ तुळजा, आपल्या घरातलं वातावरण कसं आहे हे काही तुला वेगळं सांगायची गरज नाही. लहानपणापासून मी आणि तुमची आई घरात कसा संसार करत आलोय हे तुला सगळं माहितीच आहे की. अगं आप्पाच्या समोर कोणी मान वर करून सुद्धा बोलायची हिंमत करत नाही. आणि तुम्ही म्हणताय की आप्पाने आणलेल्या मुलासोबत तुम्हाला लग्नच करायचं नाही. तुम्हाला पुन्हा शहरात जायचंय, हॉस्पिटलमध्ये जॉब करायचा आहे, आणि हे सगळं आम्ही आप्पांना सांगायचं. मी काय म्हणते, आपण एक काम करू. आता सध्या हा विषय ना तू कोणाला सांगूच नकोस आणि आप्पांना त्यातलं काही कळूच देऊ नकोस. आम्ही एक वचन देतो, योग्य वेळ आली ना की मी आणि तुमची आई हा विषय सगळा आप्पांना सांगू. तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका, उदास नका हो तुळजा. आणि हे काय, तुम्ही खाली जेवायलाच आल्या नाही, असं उपाशी पोटी झोपू नये. चला बरं, काहीतरी खाऊन घ्या. चला चला. पार्वती, हे बघा, यांच्या डोळ्यात तर आसवं तयारच असतात आणि आता माझ्या मागे रट लावतील आप्पांच्या समोर हा विषय बोला म्हणून. आणि वेळ आली ना की वाघाच्या गुहेसमोर मला एकटीला ढकलून देतील आणि स्वतः बसतील बाहेर माझ्यासाठी प्रार्थना करत. पार्वती, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. तुळजा जशी तुमची मुलगी आहे ना तशीच माझी पण आहे. मीही तिला तेवढाच जीव लावते. चला चला, खाली चला.